हॅलो स्टुडंट्स, माझं नाव आहे अजित आणि माझ्या एज्युकेशन चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेट ह्या टॉपिकविषयी समजून घेणार आहोत. तर चला सुरू करूया. तर स्टुडंट बघा, सेट हा टॉपिक जरी आपल्या मॅथमॅटिक्सशी रिलेटेड असेल तरी आधी आपण त्याचे डे टू डे एक्झाम्पल्स बघणार आहोत आणि त्याच्याद्वारे समजून घेऊ की सेट एक्झॅक्टली काय असतात, ते कसं आपण डिनोट करतो, कसं लिहितो. ओके, तर बघा डे टू डे एक्झाम्पल्सकडे जाऊया आपण. तर फर्स्ट बघा, इथे शॉपिंग लिस्ट दिलेलं आहे. तर असं असतं, आपण आपल्या दैनंदिन जीवनात शॉपिंग लिस्ट करत असतो. आपल्याला एखाद्या गोष्टीचे काही शॉपिंग करायची असेल तर त्याची लिस्ट आपण कशी करतो त्याची इन्फॉर्मेशन आधी इथं वाचतो मी. When we write a shopping list, we are essentially creating a set of items we need to buy. आपल्याला कुठल्या गोष्टी विकत घ्यायच्या आहेत त्याची आपण लिस्ट करत असतो. फॉर एक्झाम्पल इथे एक लिस्ट केलेली आहे बघा, मिल्क, ब्रेड, एग्स, ॲपल्स एक्सेट्रा. ओके, तर इथं तुम्हाला दिसतंय कुठली गोष्ट रिपीट झालेली नाही आहे आणि सगळ्या गोष्टी क्लिअर कट डिफाईन केलेल्या आहेत. म्हणून इथं आपण म्हणणार ईच आयटम इज डिस्टिंक्ट अँड यू हॅव अ क्लिअर आयडिया व्हॉट यू नीड. आपल्याला जे गोष्टीची गरज आहे त्या गोष्टी आपण इथं लिहिलेल्या आहे. हे झालं फर्स्ट एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल बघा, कॉन्टॅक्ट लिस्ट किंवा फोन बुक आहे. युअर फोन्स कॉन्टॅक्ट लिस्ट इज अ सेट ऑफ पीपल यू नो. आपली जे फोनची कॉन्टॅक्ट लिस्ट असते त्याच्यात आपण अशा लोकांची नावं इन्क्लूड करतो जे आपल्याला माहिती आहे, ज्याचे फोन नंबर आपल्याला गरजेचे आहे. मग त्याच्यात कुणाकुणाचे असतात, एक तर मॉम, डॅड, फ्रेंड्स, डिफरंट टाईप ऑफ फ्रेंड्स, फ्रेंड ए, फ्रेंड बी आपण असं म्हणू शकतो, कलिग्स असे असणार. ठीक आहे, तर ते क्लिअर कट नावं आपल्याला माहिती आहे आणि त्याचे फोन लिस्ट आपण त्याच्यात लिहिणार. ओके, सो इथं आपण म्हणणार ईच कॉन्टॅक्ट इज युनिक. हे पण आपल्याला माहिती आहे की प्रत्येक कॉन्टॅक्ट हा युनिक असतो. जर तुम्ही तोच नंबर जर तिथं सेव्ह करायचा प्रयत्न केला तर तो हे रिपीटेड म्हणून दाखवेल. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा, मेन्यू ऑप्शन्स इन अ रेस्टॉरंट. आता मेन्यू ऑप्शन्स इन अ रेस्टॉरंटमध्ये काय बघा, तर डिशेस ऑफर ऑन अ मेनू फॉर अ स्पेसिफिक कॅटेगरी. आपल्याला एखादी स्पेसिफिक कॅटेगरी हवी असेल तर त्याच्या वेगवेगळ्या डिशेस ज्या असतील मेनू कार्डवर त्या कशा लिहिलेल्या असतात किंवा आपल्याला हवे असतील त्या आपण कशा बघणार. समजा इथं लिहिलं आहे बघा, पनीर बटर मसाला, इथं दाल मखनी लिहिलं आहे, व्हेज कोरमा लिहिलं आहे, एक्सेट्रा एक्सेट्रा. तर हे कर्ली ब्रॅकेटमध्ये आपण लिहिलं आहे. इथं पण आपल्याला दिसतं आहे की प्रत्येक डिश ही डिस्टिंक्ट आहे आणि क्लिअरली डिफाईन आहे. ही एक लिस्ट होती. आता फोर्थ एक्झाम्पल बघूया आपण, जे आहे स्पोर्ट्स टीम्स ऑर स्क्वॉड्स. इथं काय म्हटलं आहे बघा, अ फुटबॉल टीम इज स्टार्टिंग 11 ऑर अ क्रिकेट स्क्वॉड इज अ सेट ऑफ प्लेयर्स. जर फुटबॉलची टीम असेल किंवा क्रिकेटची टीम असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला सेट ऑफ 11 प्लेयर्स असतात. त्या प्लेयरचे नाव आपण काही घेऊ शकतो. मी तात्पुरते प्लेयर 1, प्लेयर 2 म्हटलं आहे, अप टू प्लेयर 11 असेल तर हा पण एक सेट होऊ शकतो. इथं परत आपण म्हटलं ईच प्लेयर इज अ डिस्टिंक्ट इंडिव्हिज्युअल. इथं आपण त्याच प्लेयरचं नाव डबल लिहिणार नाही. ओके, प्रत्येकाचं नाव सेपरेट असेल कारण त्याची जागा तोच फिल करेल. असे 11 प्लेयर्स असतील. तर हे एक एक्झाम्पल झालं. त्यानंतर आहे कॅटेगरीज ऑन ई कॉमर्स वेबसाईट. बघा, ई कॉमर्स वेबसाईट जसं फ्लिपकार्ट, ॲमेझॉन अशा असतात साईट्स, त्याच्यावर आपण वेगवेगळ्या कॅटेगरीज बघितलेल्या असतील, कुठल्या कुठल्या गोष्टी तिथं विकल्या जातात. वेन यू ब्राउज ऑनलाईन स्टोर the categories, for example electronics, clothing, books are essentially a set of products असं इथं म्हटलेलं आहे. बघा, आपण जेव्हा ई कॉमर्स वेबसाईटवर जातो तिथं वेगवेगळ्या कॅटेगरीज असतात. इलेक्ट्रॉनिक्स, क्लोथिंग असतं, बुक्स असतात, स्मार्टफोन, लॅपटॉप, टेलिव्हिजन अशा वेगवेगळ्या गोष्टी असतात. तर हा पण एक सेट ऑफ प्रॉडक्ट्स होऊ शकतो, जे इथं मी कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहिलं आहे. आणि पुढे आपण परत मेन्शन केलं आहे ईच कॅटेगरी ग्रुप डिस्टिंक्ट टाईप्स ऑफ प्रॉडक्ट आहे. तर आता ह्या सगळ्या एक्झाम्पल्सवरून आपण काय शिकलो आधी ते बघूया. बघा, आपण जे एक्झाम्पल्स बघितले, शॉपिंग लिस्ट, कॉन्टॅक्ट लिस्ट, मेनू ऑप्शन्स, स्पोर्ट्स टीमचे किंवा स्क्वॉड्समधले प्लेयर्स किंवा कॅटेगरीज ऑन ई कॉमर्स वेबसाईट, ह्या सगळ्यांमध्ये आपण काही डिस्टिंक्ट नावं घेतले. ओके, आणि त्याचा सेट लिहिला. त्या सेटलाच आपण कलेक्शन म्हणू शकतो किंवा ग्रुपिंग म्हणू शकतो. तर हा जो सेट आहे किंवा कलेक्शन आहे किंवा ग्रुपिंग आहे यालाच मॅथमॅटिक्समध्ये सेट असं म्हणतात. ओके, आणि याच्यात अजून एक गोष्ट आपल्याला दिसली की इथं प्रत्येक आयटम हा डिस्टिंक्ट होता, कुठली गोष्ट आपण रिपीट केली नाही. ओके, जसं प्लेयरचं पण मी तुम्हाला सांगितलं की प्लेयर 1, प्लेयर 2 अप टू प्लेयर 11 आहे. तर कुठल्या एका प्लेयरचं नाव डबल लिहिणं अलाउडच नाही, कारण तुम्हाला माहिती आहे 11 प्लेयर्स लागतात, तर तिथं 11 प्लेयर्सच आपल्याला घ्यावे लागतील. अशा टाईपचं आहे. आता हे जे आहेत हे आपले डे टू डे लाईफमधले एक्झाम्पल्स होते सेटचे. तर ह्या ज्या पण लिस्ट केल्या, आपण जे पण कलेक्शन्स केलं, ग्रुपिंग केलं, यालाच मॅथमॅटिकल टर्म्समध्ये सेट म्हणतात.
तर मग सेट असतो काय एक्झॅक्टली, तर चला आपण त्याची डेफिनेशन बघूया. तर व्हॉट आर सेट्स? In mathematics, a set is a well-defined collection of distinct objects. सेटची ही डेफिनेशन आहे ती काय बघा. सेट इज अ वेल डिफाईन्ड कलेक्शन ऑफ डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट्स. या डेफिनेशनमध्ये 3 इम्पॉर्टंट वर्ड आहेत, ते काय बघा. एक आहे वेल डिफाईन्ड, नंतर आहे कलेक्शन आहे आणि डिस्टिंक्ट आहे. ह्या प्रत्येक वर्डचा मिनिंग आपण समजून घेऊ, त्याच्यावरच आपल्या लक्षात येईल की सेट एक्झॅक्टली कसे लिहितात किंवा काय असतात. तर फर्स्ट आहे कलेक्शन. कलेक्शन म्हणजेच तुम्हाला माहिती आहे ग्रुपिंग आहे. ओके, तर आपल्याकडे काही नंबर ऑफ आयटम्स असतील ते आपण एकत्र करून लिहिणार, तर त्यालाच आपण कलेक्शन म्हणणार किंवा ग्रुपिंग म्हणणार. सो सेट इज इसेन्शियली अ ग्रुपिंग ऑफ आयटम्स आहे. नंतर आहे वेल डिफाईन. तर वेल डिफाईनचा अर्थ काय? वेल डिफाईनचा अर्थ असा आहे की आपल्याला क्लिअर कट माहिती आहे की आपल्याला काय लिहायचं आहे. त्याच्यामध्ये आपण कुठलीच गोष्ट अशी वेग लिहिलेली नाही आहे की ज्याच्याने काहीतरी संशय निर्माण होईल किंवा आपल्या लक्षात येणार नाही की हे काय आहे. ओके, तर याला वेल डिफाईन असं म्हणतात. ओके, आणि डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट्समध्ये काय आहे? तर डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट्समध्ये असं आहे, इच ऑब्जेक्ट इन अ सेट मस्ट बी युनिक. सेटमधला प्रत्येक ऑब्जेक्ट काय पाहिजे? युनिक पाहिजे, स्वतंत्र पाहिजे, वेगळा पाहिजे. ओके, एकच सारखा आपण तिथं अलाउड नाही करणार, म्हणजे डुप्लिकेट्स अलाउड नाही करणार, ओव्हरलॅपिंग अलाउड नाही करणार. ओके, सो ह्या 3 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत सेट लिहिताना. तर परत डेफिनेशन बघू. सेट इज अ वेल डिफाईन्ड कलेक्शन ऑफ डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट्स. तर हे तर आपल्याला कळालं सेटचं आहे. मग सेट ॲक्च्युअली लिहितात कसे? तर बघा, सेट लिहायची एक टिपिकल स्टाईल असते, ती काय बघा. आता ह्या पॅरेग्राफमध्ये लिहिली. Sets are typically denoted by capital letters A, B, C, etc. Set आपण हे कॅपिटल लेटर्सनेच डिनोट करतो. ठीक आहे. अँड देअर एलिमेंट्स आर एनक्लोज इन अ कर्ली ब्रॅकेट्स ऑर ब्रेसेस. आणि जे एलिमेंट्स आपण लिहितो ते नेहमी कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहितो. बघा, तुम्हाला माहिती असेल एक राऊंड ब्रॅकेट असतो आणि हा अशा टाईपचं ब्रॅकेट जो इथं मी दाखवलेला आहे याला कर्ली ब्रॅकेट्स म्हणतात. ठीक आहे. तर मग आपण एक एक्झाम्पल घेऊया. जे एक्झाम्पल, फर्स्ट एक्झाम्पल बघा, ते असं आहे, द सेट ऑफ इवन नंबर्स लेस दॅन 10. 10 पेक्षा लेस असणारे इवन नंबर्स कुठले? तर ऑब्वियसली 2, 4, 6, 8 असे आहेत. तर म्हणून बघा आपण सेट लिहिला. तर 2, 4, 6, 8 आपण कॉमा करून ह्या सगळ्या एंट्रीज लिहिल्या. त्याच्या साईडला आपण कर्ली ब्रॅकेट लिहिलेलं आहे आणि त्याला एका कॅपिटल लेटरने डिनोट केलं आहे, कॅपिटल ई. ओके, तर हा झाला एक पर्टिक्युलर सेट. त्यानंतर अजून एक घेऊ, कारण सेट फक्त नंबरचाच असतो असं नाही, तर तो वेगवेगळ्या ऑब्जेक्ट्सचा, वेगवेगळ्या आर्टिकलचा पण असू शकतो, जे आपण डे टू डे एक्झाम्पल्समध्ये बघितलंच होतं. पण इथं बघूया, द सेट ऑफ प्रायमरी कलर्स काय असतो? तर प्रायमरी कलर्स आपल्याला माहिती आहे रेड, येलो आणि ब्ल्यू असतात. म्हणून आपण रेड कॉमा येलो कॉमा ब्ल्यू असं लिहिलं आणि हे कर्ली ब्रॅकेटमध्ये इन्क्लोज करून टाकलं. याला पी ने डिनोट केलेलं आहे. तर हा पण एक काय असणार? सेट असणार. सो अशा प्रकारे सेट ही टर्म आहे आणि याचा मिनिंग आहे. तर बघा स्टुडंट्स, आज आपण काय काय बघितलं. आधी आपण डे टू डे एक्झाम्पल्स बघितले. डे टू डे एक्झाम्पल्समध्ये शॉपिंग लिस्ट, कॉन्टॅक्ट लिस्ट, नंतर मेन्यू ऑप्शन्स इन अ रेस्टॉरंट बघितले, स्पोर्ट्स टीम किंवा स्कॉट्स त्याची लिस्ट बघितली आणि कॅटेगरीज ऑन ई कॉमर्स वेबसाईट बघितलं. तेव्हा आपल्या असं लक्षात आलं की ह्या पण सगळ्या गोष्टी एज अ सेट म्हणूनच असतात. ओके, कारण सेटच्या सगळ्या ज्या प्रॉपर्टीज आहेत ते सॅटिस्फाय करतात. नंतर आपण मॅथमॅटिकल टर्ममध्ये सेट काय असतं ते बघितलं. सेटमध्ये आपण त्याची डेफिनेशन बघितली. सेट इज अ वेल डिफाईन्ड कलेक्शन ऑफ डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट्स. याच्यामध्ये आपण कलेक्शन, वेल डिफाईन्ड आणि डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट्स या सगळ्यांचा मिनिंग समजून घेतलं. तर अशा प्रकारे स्टुडंट हा सेट हा टॉपिक असतो. तर आजचं लेक्चर इथं संपतं आहे. जर तुम्हाला काही डाऊट्स किंवा डिफिकल्टीज असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर विचारू शकता. थँक्यू.